आरोग्याविषयी आज थोडं जाणून घेऊया. आज महाविद्यालयामध्ये महिला आरोग्याविषयी व्याख्यान आयोजित केले. महिला आरोग्य म्हणजे थोडा हा नाजूक विषय पण तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. महिला आरोग्य जागृती म्हणजे काय, तर महिलांच्या समस्या, गरजा आणि आवश्यकता याविषयी जाणीव जागृती करणे. महिलांच्या समस्या ह्या फार साध्या जरी वाटत असल्या तरी कालांतराने त्या उग्र रूप धारण करतात. महिलांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या समस्या म्हणजे मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कॅन्सर आणि एकूणच हृदयविकार. ह्या समस्या जरी कमी वाटत असल्या तरी कालांतराने त्याचं स्वरूप हे फार मोठं असतं आणि एकूणच स्त्रियांना फार मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं. तर अशा वेळेस महिलांनी घाबरून न जाता किंवा एकूणच आरोग्याचा बाहू न करता सहनशीलपणे, समाधानकारकपणे त्याच्यावर उपाय योजना करावी. ह्याकरिता मैत्रिणींना एक संदेश आहे की चर्चासत्राच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून, सेमिनारच्या माध्यमातून, सभेच्या माध्यमातून समिती गठीत करून सर्व महिलांनी आरोग्यविषयक समस्येविषयी जाणीव जागृती करावी. आपल्यामध्ये एखादी समस्या असेल, आजाराविषयी काही समस्या निर्माण होत असतील तर मैत्रिणींमध्ये, कुटुंबामध्ये, शेजाऱ्यांमध्ये आपसात चर्चा करावी की जेणेकरून आपल्याला त्यावर काहीतरी उपाय काढता येईल आणि आपल्याला ज्या समस्या भेडसावलेल्या आहेत त्यावर नक्कीच उपाय करता येईल. तर सर्व महिला भगिनींनी एक करायचं की समाजामध्ये जर अशा काही महिला भगिनी असतील तर त्यांच्याशी विचारपूर्वक चर्चा करून सहमतीने अशा समस्येवर तोडगा काढावा आणि एकूणच जर विचार करायचं झाल्यास ह्या ज्या आरोग्यविषयक समस्या आहेत त्या योग्य संतुलित आहाराने, योग्य प्राणायाम करून, योगासने करून आपल्याला अशा समस्यांवर नक्कीच विजय मिळविता येईल. आणि म्हणूनच महिला भगिनींनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. तेव्हाच ह्या आरोग्यविषयक समस्या दूर होण्याचा